हॅलो एव्हरीवन, नमस्कार. तर बघा, हा एक अतिशय सुंदर प्रोजेक्ट मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. माझ्या वन ऑफ द फेवरेट जे प्रोजेक्ट्स आहेत, वन ऑफ द मोस्ट फेवरेट त्याच्यापैकी हा एक आहे. हा डमरू जो आहे आपला क्रोशेनी बनवलेला, हा अतिशय सुंदर डमरूचा प्रोजेक्ट मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कुठेच स्किप करू नका, नाहीतर मग तुमचा डमरू असा एवढा छान बनणार नाही. तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपला व्हिडिओ सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी आपण मटेरियल्स बघणार आहोत. एक आपल्याला डार्क ब्राऊन कलरमध्ये यार्न लागणार आहे. त्याच्यासोबतच आपल्याला एक व्हाईट यार्न लागणार आहे. नंतर आपलं 4 मिलीमीटरचं हुक, टेपेस्ट्री नीडल आणि आपले सीझर. त्यात आधी आपण व्हाईट यार्नपासून सुरुवात करणार आहोत. व्हाईट यार्नमध्ये आपण मॅजिक रिंग बनवून घ्यायची आहे. मॅजिक रिंगमध्ये असं खालून हुक इन्सर्ट करून चेन एक बनवली. नंतर मॅजिक रिंगमध्ये आपल्याला 6 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत. 1 2, हा तिसरा, हा चौथा, 5 आणि 6, असे 6 सिंगल क्रोशे झाले. आपण मॅजिक रिंग असं क्लोज करून घ्यायची आहे. मॅजिक रिंग बघा बंद करून घेतली आपण. आणि आपला जो फर्स्ट सिंगल क्रोशे आहे तिथे आपल्याला स्लिप स्टिच बनवून पहिला राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. बघा, पहिला राऊंड आपला पूर्ण झाला आहे. दुसऱ्या राऊंडच्या सुरुवातीला चेन 1 आणि 2 सिंगल क्रोशे सेम स्पेसमध्ये, म्हणजे एका सिंगल क्रोशेवर 2 सिंगल क्रोशे आपल्याला बनवायचे आहेत. 12. तर आपल्या दुसऱ्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे 12 सिंगल क्रोशे असले पाहिजे. पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये आपण स्लिप स्टिच बनवून दुसरा राऊंड इथे पूर्ण करून घेऊ. तिसऱ्या राऊंडच्या सुरुवातीला चेन 1 सिंगल क्रोशे सेम स्पेसमध्ये आणि दुसरा जो सिंगल क्रोशे आहे तिथे आपल्याला इन्क्रीज करून घ्यायचा आहे. नेक्स्टमध्ये आपल्याला एकच सिंगल क्रोशे बनवायचं आहे आणि नेक्स्टमध्ये सिंगल क्रोशे वाढवून घ्यायचं आहे. म्हणजे अल्टरनेट आपल्याला 1 2 1 2 असे सिंगल क्रोशे शेवटपर्यंत बनवून घ्यायचे आहेत. तर मी तुम्हाला या राऊंडच्या शेवटी बघा, इथे तिसऱ्या राऊंडच्या शेवटी आपण पोहोचलो आहे. तिसऱ्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे 18 सिंगल क्रोशे असले पाहिजेत. स्लिप स्टिच बनवून आपण तिसरा राऊंड पूर्ण केला आहे. चौथ्या राऊंडच्या सुरुवातीला चेन 1 सेम जागेमध्ये एक सिंगल क्रोशे, नेक्स्ट सिंगल क्रोशेमध्ये एक सिंगल क्रोशे आणि तिसरा जो सिंगल क्रोशे आहे तिथे आपल्याला वाढवायचा आहे. म्हणजे तिथे आपण 2 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत. परत नेक्स्टमध्ये एक, नेक्स्टमध्ये एक आणि तिसऱ्यामध्ये 2, म्हणजे प्रत्येक तिसऱ्या सिंगल क्रोशेमध्ये आपल्याला वाढवायचं आहे. एक आणि 2. तर हाच सिक्वेन्स फॉलो करायचा आहे. प्रत्येक 2 सिंगल क्रोशेनंतर तिसऱ्यामध्ये वाढवायचे आहेत. तर मी बघा, इथे चौथ्या राऊंडच्या शेवटी आपण पोहोचलो आहे. चौथ्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे 24 सिंगल क्रोशे असले पाहिजेत. इथे हा चौथा राऊंड पूर्ण झाला आहे. पाचव्या राऊंड सुरुवातीला सिंगल क्रोशे चेन 1 सिंगल क्रोशे पहिला, नेक्स्टमध्ये सिंगल क्रोशे दुसरा, नेक्स्टमध्ये सिंगल क्रोशे तिसरा आणि इथे चौथ्यामध्ये आपल्याला वाढवायचे आहेत. म्हणजे चौथ्यामध्ये आपण 2 सिंगल क्रोशे विणायचे आहेत. परत 1 2 3 3 सिंगल क्रोशे झाल्यावर चौथ्या सिंगल क्रोशेमध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत. 1 2 3 आणि चौथ्यामध्ये आपल्याला 2 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत. तर असाच आपण हा राऊंड आपला जो पाचवा आहे तो पूर्ण करून घेऊ. इथे आपला पाचवा राऊंड पूर्ण झाला आहे. पाचव्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे 30 सिंगल क्रोशे असतील. स्लिप स्टिच बनवून पाचवा राऊंड आपला कंप्लीट झाला आहे. सहाव्या राऊंडच्या सुरुवातीला चेन 1 सेम जागेमध्ये एक सिंगल क्रोशे, नेक्स्टमध्ये एक सिंगल क्रोशे, तिसऱ्यामध्ये एक सिंगल क्रोशे आणि चौथ्यामध्ये एक सिंगल क्रोशे. तर इथे आपण प्रत्येक 5व्या सिंगल क्रोशेमध्ये इन्क्रीज करणार आहोत. तर 5व्यामध्ये आपण 2 सिंगल क्रोशे बनवायचे आहेत. परत बघा, 1 2 3 4 आणि 5व्यामध्ये आपल्याला इन्क्रीज करायचं आहे. प्रत्येक 5व्या सिंगल क्रोशेमध्ये आपल्याला वाढवायचे आहेत. असाच आपण हा सिक्वेन्स फॉलो करून हा राऊंड पूर्ण करून घेऊयात. राऊंड पूर्ण झाला आहे. 6व्या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे 36 सिंगल क्रोशे असले पाहिजे. पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये स्लिप स्टिच करायचं आहे, चेन 1 आणि एक्स्ट्रा यार्न आपण इथून कट करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं व्हाईट यार्नचं काम आत्तापुरतं झालेलं आहे. तर आता आपण ब्राऊन कलरकडे वळूयात. इथे आता आपण ब्राऊन यार्न अटॅच करणार आहोत. ज्या ठिकाणी आपण हा व्हाईट आपला कट केला आहे, व्हाईट कलर, तिथेच आपण आता एक गाठ पाडून घ्यायची आणि आपला ब्राऊन कलरचा यार्न इथे अटॅच झाला आहे.
आता हे जे दोन यानचे शेवटचे जे यान आहेत म्हणजे शेवटचे जे एंड्स आहेत हे आपण असे सोबत कॅरी करायचे आहेत म्हणजे ते हाईड होऊन जातील. तर या सेम जागेवरच आपण हुक इन्सर्ट करणार आहोत. चेन 1 आणि सेम स्पेसमध्ये सिंगल क्रोशे 1. ठीक आहे. नेक्स्टमध्ये सिंगल क्रोशे 1, नेक्स्टमध्ये सिंगल क्रोशे 1. म्हणजे जे 36 सिंगल क्रोशे आहेत आपले ते 36ला 36 सिंगल क्रोशे आपण इथे बनवून घेणार आहोत. हा माझा फर्स्ट राऊंड झाला आहे. फर्स्ट राऊंडच्या शेवटी आपले ब्राऊन 36 सिंगल क्रोशे असणार आहेत. स्लिप स्टिच करून आपण हा पहिला राऊंड पूर्ण करून घेतला. तर असेच ब्राऊन कलरमध्ये फक्त कंटिन्यू करून आपल्याला अजून 2 राऊंड्स 36 सिंगल क्रोशेचे बनवून घ्यायचे आहेत. तर बघा इथे आपल्या ब्राऊन कलरमध्ये 3 राऊंड्स इथे पूर्ण झाले. आता चौथ्या राऊंडची आपण सुरुवात करत आहोत. चेन 1, सेम स्पेसमध्ये सिंगल क्रोशे 1, नेक्स्ट सिंगल क्रोशे दुसरा, तिसरा, चौथा. आणि इथे आपल्याला आता डिक्रीज करायचं. तर डिक्रीज कसं करायचं आहे, 5वा आणि 6वा जो सिंगल क्रोशे आहे आपला तो इथे, हे आउटर जे लूप्स आहेत बघा, हे बाहेरचे आपल्या साईडचे जे लूप्स आहेत याच्यामध्ये आपण 5व्यामध्ये अशी हुक इन्सर्ट करणार आहोत. नंतर तीच हुक अशी फिरवून आपण 6व्यामध्ये इन्सर्ट करणार आहोत. आणि एकदाच आपण असं दोघांमधून यान काढून ह्या दोघांचा एकच सिंगल क्रोशे इथे बनवायचा आहे. म्हणजे हे डिक्रीज झाला. परत 4 सिंगल क्रोशे आपल्याला बनवायचे आहेत. 1, 2, 3, 4 आणि 5वा आणि हा 6वा असे हे सिंगल क्रोशे आपल्याला सोबत विणायचे आहेत म्हणजे ते कमी होत आहेत. तर प्रत्येक 4 सिंगल क्रोशे झाल्यावर 5वा आणि 6वा आपल्याला डिक्रीज करायचं आहे म्हणजे दोघांचा एक करायचं आहे. 3 आणि हा 4. परत बघा फक्त हे आपले बाहेरचे जे यान आहेत त्याच्यामध्येच विणायचं आहे डिक्रीज करताना. तर असंच हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊयात. प्रत्येक 5वा आणि 6व्याचा एक करायचं आहे. बघा इथे आपल्या आता चौथ्या राऊंडची शेवटी आपण पोहोचलो आहे. चौथ्या राऊंडच्या शेवटी डिक्रीज केल्यावर आपल्याला 30 सिंगल क्रोशे असले पाहिजेत. पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये असं आपण स्लिप स्टिच बनवून घेणार आहे. आणि आता जो आपला हा 5वा राऊंड आहे याच्यामध्ये फक्त आपल्याला हे 30 सिंगल क्रोशे ॲज इट इज बनवून घ्यायचे. त्याच्यामध्ये बघा इथे आपला 5वा सिंगल क्रोशेचा राऊंड इथे पूर्ण झाला आहे. आता पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये आपण एक स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा राऊंड इथे पूर्ण झाला आहे. तर बघा असं आपलं हे काही वर्क दिसणार आहे. नेक्स्ट राऊंडमध्ये चेन 1 सिंगल क्रोशे सेम जागेमध्ये, सिंगल क्रोशे दुसरा, सिंगल क्रोशे तिसरा. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, चौथा सिंगल क्रोशे आणि 5वा सिंगल क्रोशे ह्या दोघांना मिळून आपल्याला डिक्रीज करायचं म्हणजे दोघांचा एक करायचा आहे. परत बघा 1, 2 आणि 3 झाल्यावर चौथा आणि हा 5वा ह्या दोघांचं मिळून आपल्याला एक सिंगल क्रोशे बनवायचा आहे. तर असंच हा राऊंड आपण पूर्ण करून घेऊयात. इथे आपण राऊंडच्या शेवटी पोहोचलो आहे. परत आता आपण फर्स्ट जो सिंगल क्रोशे आहे तिथे आपण असं स्लिप स्टिच बनवून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा राऊंड कंप्लीट झाला आहे. आता या राऊंडच्या शेवटी आपल्याकडे 24 म्हणजे 24 सिंगल क्रोशे असले पाहिजेत. आता नवीन राऊंडची आपण सुरुवात केली. चेन 1 आणि सिंगल क्रोशे पहिला. तर आता हे 24वर 24 सिंगल क्रोशे आपल्याला ॲज इट इज बनवून घ्यायचे आहेत. कुठे हा राऊंड आपला पूर्ण झाला आहे. नेक्स्ट राऊंडसाठी चेन 1 सिंगल क्रोशे सेम स्पेसमध्ये, दुसरा सिंगल क्रोशे. आता इथे आपल्याला तिसरा आणि चौथा मिळून एक बनवायचं आहे. तर तिसरा सिंगल क्रोशे आणि हा चौथा सिंगल क्रोशे. तर ह्या दोघांचा मिळून आपल्याला एक सिंगल क्रोशे करायचं आहे. प्रत्येक 2 सिंगल क्रोशे विणल्यानंतर जो तिसरा चौथा आहे तो आपण त्यांचा मिळून एक बनवायचा आहे. तिसरा आणि हा चौथा. तर असेच डिक्रीज करून घ्यायचे. तर हा डिक्रीज राऊंड झाल्यावर मी तुम्हाला शेवटी भेटते. आपण राऊंडच्या शेवटी पोहोचलो आहे. फर्स्ट सिंगल क्रोशेमध्ये आपण एक स्लिप स्टिच बनवून घेणार आहे. आता ह्या राऊंडमध्ये आपल्याकडे 18 सिंगल क्रोशे राहिले आहेत. आता नेक्स्ट राऊंडसाठी बघा चेन 1 स्लिप स्टिच सेम जागेमध्ये आणि प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे. तर आता आपल्याकडे टोटल 18 सिंगल क्रोशे उरलेत. तर प्रत्येक सिंगल क्रोशेवर एक सिंगल क्रोशे असं आपण बनवून घेणार आहोत. सिंगल क्रोशेचा आपला पहिला राऊंड झाला आहे. पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये आपण स्लिप स्टिच बनवून घेऊ आणि असंच 18 सिंगल क्रोशेचे आपल्याला अजून 2 राऊंड बनवून घ्यायचे आहेत. इथे आता आपण 18 सिंगल क्रोशेचे हे 3 राऊंड्स बनवून पूर्ण केलेत. पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये आपण स्लिप स्टिच बनवून चेन 1 करून इथे आपल्याला काय करायचं आहे, थोडं जास्त यान आपल्याला कट करून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे दोन्ही जे पार्ट्स आपल्याला बनणार आहेत
डमरूसाठी ते आता हे आपण याच धाग्याने स्टिच करणार आहे. तर बघा असा हा एक पार्ट आपला बनून रेडी झाला आहे आणि हा धागा थोडा एक्स्ट्रा जास्त ठेवायचा आहे. तर आता आपला जो हा एक पार्ट आपण बनवला आहे याच्यामध्ये हे फायबर फील आपल्याला असं भरून घ्यायचं आहे पूर्ण. तर बघा इथे असे हे एक्झॅक्ट 2 सेम भाग आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आणि जो एक भाग आपण आता विणला त्याचा हा धागा आपल्याला थोडा एक्स्ट्रा ठेवायचा आहे. आता हे बघा हे असे आपण असं पकडून बघा एक्झॅक्ट असं पकडून घ्यायचं आहे आणि इथे टेपेस्ट्री निडल आपण याच्यामध्ये ओवून घेतली आहे आणि टेपेस्ट्री निडलच्या सहाय्याने आपण हे दोन्ही भाग असे एका एक शिवून घ्यायचे आहेत. बघा इथे आता हे दोन्ही भाग आपण एकावर एक असे स्टिच केलेत. तर हे एक्स्ट्रा जी यान आहे इथे आपण गाठ पाडून घेतली आहे आणि हे असं रँडमली एका पॉईंटवरून काढून परत आपण असं इकडून काढून एक्स्ट्रा धागा आपला हा कट करून घ्यायचा आहे. बघा तर आता हा डमरूचा शेप ऑलरेडी आपला रेडी झाला आहे. आता आपण डिटेलिंगकडे वळूयात. डिटेलिंगसाठी आपल्याला व्हाईट धागा यूज करायचा आहे आणि खूप जास्त धागा आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. तर बघा काय करायचं आहे, एका रँडम जागेवरून आपण हे जे व्हाईट साईड आहे तिथून एका रँडम जागेवरून एका ह्या आपल्या इथे ही जी बॉर्डर बनली इथे आपण हा धागा असा काढून घ्यायचा आहे. थोडा धागा असा हा बाहेर ठेवायचा आहे. ठीक आहे, असा एवढा धागा आपण ओढून घेतला आहे. आता बघायचं की असं एक्झॅक्ट बघा असं हे हाफमध्ये आल्यासारखं वाटत आहे. तर हा इथे हा पॉईंट आपल्याला सोडून द्यायचा आहे. ठीक आहे, इथे हाफमध्ये असं येत आहे तर हा पॉईंट आपल्याला सोडून द्यायचा आहे. त्याच्या पुढे आपल्याला 1 2 3 4 सिंगल क्रोशे मोजायचे आहेत आणि तिथून आपल्याला बघा इथून आपल्याला परत 1 2 3 4 मधून असा धागा काढून घ्यायचा आहे. बघा म्हणजे हे थोडंसं तिरकस झालं आहे. आता हे जेव्हा झालं आपलं तर असा हा धागा आपल्याला इकडे घ्यायचा आहे आणि इथून 1 2 3 4 विणलेत इथून काढून घ्यायचं आहे पाचव्यामधून. बघा तर परत आपल्याला इथून 1 2 3 4 5 असंच हे 5 मध्ये आपल्याला चौथे 4 सिंगल क्रोशे सोडून आपल्याला हे असं बनवून घ्यायचं आहे पूर्ण. बघा असंच आपल्याला हे इकडे विणून म्हणजे सगळं हे आता आपण बनवून घेणार आहोत. मी तुम्हाला हे झाल्यावर भेटते. बघा आता आपण हे इथपर्यंत पोहोचलो आहे. परत आपला जो स्टार्टिंग पॉईंट होता तिथे आपण येऊन पोहोचलो. आता काय करायचं आपल्याला, हाच आपला धागा घेऊन असा क्रॉस बनेल. ठीक आहे, असा क्रॉस बनला आहे तर इथे आपल्याला आपली हुक इन्सर्ट करून घ्यायची आहे. बघा हा क्रॉस बनला आहे. आता आपल्याला हा इथे काढायचा आहे. तर हे असं क्रॉसमध्ये आपल्याला हे दुसरा राऊंड करायचा आहे. बघा परत हा क्रॉस करून इथे येईल. तसंच आपण हे पूर्ण बनवून घेऊ. बघा आता आपण हे सगळ्यात शेवटचा जो क्रॉस आपला बनणार आहे तिथे पोहोचलो आहे. इथे आपण जेव्हा हुक आपली निडल जी इन्सर्ट करू तेव्हा ती इकडून काढून घ्यायची आहे. जो आपला हा स्टार्टिंग पॉईंट होता तिथून आपण ही अशी काढून घ्यायची आहे. ठीक आहे, इथून ही आपण पूर्ण बाहेर काढून घेतली. आता इथे आपल्याला गाठ पाडायची आहे. अशी छान घट्ट गाठ पाडून घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे, हे थोडंसं यान ठेवून असं इथून कट करून घ्यायचं आहे आणि हे जे उरलेलं आहे आता हे जे टोक आहेत हे आपल्या सीझरच्या हेल्पनी अशा आतमध्ये ढकलून द्यायचे आहेत. ठीक आहे, तर असं आपण हे बघा आपला डमरू आता इथपर्यंत पोहोचला. आता आपल्याला इथे जे आपण इथे चेन बांधणार आहोत ते बनवूयात. आता ज्या मिडलमधले चेन आपण बनवत आहोत त्याच्यासाठी आपल्याला चेन 1 2 3 आपल्याला 100 चेन्स इथे बनवून घ्यायचे आहेत. बघा इथे माझ्या ह्या 100 चेन्स तयार झाल्यात. आता बरोबर इथे मिडलमध्ये आपण हे ठेवायचं आहे आणि अशी इथे हलकीच गाठ पाडून घ्यायची आहे. बघा इथे अशी आपण गाठ जेव्हा पाडून घेऊ परत इथे एक सेम जागेवर एक गाठ पाडायची आहे. तर असा आपला हा इथे डमरू
छानपैकी तयार झाला आहे. तर इथे बघा आपला हा सुंदर असा, अतिशय सुंदर असा हा डमरू तयार झाला आहे. इथे मी हे 2 चेक करत होते ॲक्च्युली, की कोणत्या आकाराचा बीड जास्त छान दिसेल. त्याच्यामुळे हे 2 वेगवेगळे मी इथे लावून पाहिलेत. तर तुम्ही पण नक्की सांगा कमेंटमध्ये, की मोठा छान दिसत आहे की छोटा छान दिसत आहे. तर हा एक नवीन प्रोजेक्ट आज मी तुमच्यासाठी इथे घेऊन आली आहे. याचं तुम्ही ॲज अ कार हँगिंग म्हणून यूज करू शकता किंवा घरातही तुम्ही हे हँगिंग म्हणून यूज करू शकता आणि किचन म्हणून पण तुम्ही हे यूज करू शकता. तर माझ्या सगळ्यात फेवरेट प्रोजेक्टपैकी हा एक प्रोजेक्ट आहे. तो मी आज तुमच्यासोबत शेअर केला आहे. तर नक्की तुम्ही पण बनवून बघा, ट्राय करा. काही जमत नसल्यास मला व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी असेच छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी परत घेऊन येईल. तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.